चाकूरजवळ भीषण तिहेरी अपघात, तिघांचा जागीच मृत्यू। नमस्कार, जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी। चाकूर शहराच्या जवळील लातूर नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 6 वाजता भीषण तिहेरी अपघात झाला। कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात धोंडे जेवून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोघा पती पत्नीचा तसेच कारमधील एका मुलाचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेत आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। नांदेडहून लातूरच्या दिशेने निघालेल्या MP 09 GH 1020 क्रमांकाच्या टेम्पोने MH 24 BA 8409 क्रमांकाच्या दुचाकीला व MH 24 BR 7121 क्रमांकाच्या कारला जोराची धडक दिली। मोटारसायकलवरील जनार्दन काळबा एनगे वय 60 वर्ष व त्यांच्या पत्नी सविता जनार्दन एनगे राहणार तेलगाव तालुका अहमदपूर यांचा जागीच मृत्यू झाला। हे दोघे पती पत्नी नागेशवाडी येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते, तर कारमधील तिघे जण लातूरहून शिरूर ताजबंदकडे जात होते। यातील श्रेयश सचिन वाघमारे वय 17 वर्ष राहणार शिरूर ताजबंद याचा जागीच मृत्यू झालाय। कारमधील दोघा गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघात घडताच टेम्पो चालक फरार झाला आहे। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। राष्ट्रमाचा लाईव्ह न्यूज साठी मुख्य संपादक नागनाथ ससाणे।